मनाची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. ही म्हणते आपल्याला काय करायचंय, त्यांच्या मुलीचे लग्न होऊ देत नाही तर न होऊ दे. ताई, ही हुंड्याची प्रथा कुणी सुरू केली असेल ग? त्याला ना भर चौकात उभं करून चाबकाचे फटकारे मारले पाहिजे. अहो तुमचा भाऊ त्या कर्जात बुडालेल्या शाळेमधून तुम्हाला काय देणार आहे? त्यालाच काही मिळत नाही तिथं तो तुम्हाला काय देईल? माझ्याबद्दल गुरुजी अशा वर्षी लगीन लावून द्या ना माझ्या. नंदू शेठ, अहो गुरुजी तुम्ही ऐकून घ्या ना, ऐकून घ्या. तुमच्या शमडा कर्ज आहे ना तो मी फेडून टाकणार एका फटक्यात. कर्जमुक्त होण्याच्या अशा दुसऱ्या संधी फिरून परत येणार नाही गुरुजी. तेव्हा आता विचार नाही करायचा. बोला, लगीन लावून देता माझ्या आशावरी संकट? नंदू शेठ, तुम्हाला कल्पना आहे का तुम्ही काय बोलताय ते? स्वतःच्या वयाचा तरी विचार करा. चालते बा, चालतेवाल्या ना आले मी. अशा कशा बोलते तुम्ही गुरुजी मला? हे बघा तुम्ही. तुम्ही शांत व्हा ना, असं काय करता? अरे काय शांत व्हा, कुणी यावं आणि माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव द्यावा. एवढी काही जड झाली नाही मला माझी मुलगी. अहो पण गुरुजी माझ्या काय एवढा उमर नाही झाला. माझ्या काय उमर असेल 45 46. पण हे बघा तुमच्या पोरीला ना मी एकदम शुकामंदी ठेवणार. हा, अशा सोन्यामंदी चांदीमंदी अशा मडवून ठेवणार तिला. आणि अख्ख्या गावावर तुमच्या पोरगी अशा राणीसारखा बसून राज्य करणार, लक्षात ठेवा. आणि हे बघा गुरुजी नुसतं आशावरीच कशाला, या अंतराचं पण लग्न मीच करून टाकणार. तुमच्यासारखा म्हातारा बघून त्यापेक्षा मी बिन लग्नाची राहीन. हो तुम्ही आता चालते बा बघू. अहो पण माझ्या बोलणं काय ते तुम्ही ऐकून घ्या ना. नुसतं चालते आणि चालते व्हा. एवढा चिडायचा नाही हा गुरुजी. तब्येत बरोबर नाही ना तुमच्या, एवढा चिडायचा नाही. शांत डोक्याने विचार करायचा. हा, आणि उत्तर द्यायच्या. मी तुमच्या उत्तराच्या वाट बघते. हा, निघून जा, निघून जा. अंतरा टाटा. अहो काय होतंय तुम्हाला? आशावरी, तू शब्द ऐकला ना? हा, बरा झाला. आता एक लक्षामध्ये ठेव आशावरी, या तुमच्या शब्दा घराचा जो आनंद आहे ना तो तुझ्या हातामंदी आहे. हा, तुला काय नाही करायचा. तुला फक्त माझ्याशी लगीन करायचं आहे. समजलं? शब्दा कर्ज आहे तो मी फेडून टाकणार एका फटक्यात. कर्जमुक्त होण्याच्या अशा दुसऱ्या संधी फिरून परत येणार नाही गुरुजी. एक लक्षामध्ये ठेवा, या तुमच्या सगळ्या घराचा जो आनंद आहे ना तो तुझ्या हातामध्ये आहे. हा, तुला फक्त माझ्याशी लगीन करायचं आहे. असं कसं केलं का त्यांनी? गुरुजी
अशा वर्षी लगीन लावून द्या ना मग. अंतरा काल मारवाडी घरी येऊन गेला. मग मला सांगणारच तू का आला होता मारवाडी इथे? त्याने सावरीताईला मागणी घातली. काय? हो, माझं आसावरीशी लग्न लावून द्या, मग मी तुमचं सगळं कर्ज फेडतो असं म्हणाला. अशा वर्षी लग्न? तू बघितलं का त्याने आरशात? हं? तिच्यापेक्षा दुप्पट वयाचा असेल तो. ते सगळं झालं बोलून. बाबा पण खूप संतापले होते. त्याची हिंमत कशी झाली इथे येऊन विचारायची? तुम्हाला माहितीये का काका, तो येता जाता सावरीताईला गाठतो रस्त्यात आणि मी तुला गाडीतनं शाळेत सोडू का, घरी सोडू का असं विचारतो. मला कधी म्हणाली नाही ते असं. पण तू का नाही सांगितलंस? मी सांगणारच होते, पण तुम्ही मुली पण ना, मला वेळीच सांगितलं असतं तर असं सरळ केलं असतं ना त्याला, येथे पाऊल टाकायची हिंमत झाली नसती त्याची. अरे आमच्या मुली का रस्त्यावर पडल्यात काय? सोडणार नाही त्याला. काका बाबा. अरे सावरे, बस बेटा. बाबा थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. बोल बेटा. मी नंदुशेठशी लग्न करायला तयार आहे बाबा. काय? काय बोलतेस तू? मी खूप विचार केला. मी तयार आहे बाबा. पण माझी तयारी नाही. माझ्या दृष्टीनं हा प्रश्नच उद्भवत नाही. आता कुणाशी तरी लग्न करायचंच आहे ना. मग नंदुशेठशी केलं तर काय बिघडलं? हा, आता वय थोडं जास्ती आहे एवढंच. थोडं? तुझ्यापेक्षा दुप्पट वयाचा आहे तो. सावरे, आपल्याला तो पैशाची मदत करेल, माझा त्रास वाचेल म्हणून मी अशी जगावेगळी तडजोड करायला तू तयार झालीस ना? नाही बाबा. सावरे, तुला तुझा बाप इतका स्वार्थी वाटतो का ग? नाही नाही. की स्वतःच्या डोक्यावरची चिंता दूर करण्यासाठी तुझा हात तो कुणाच्याही हाती देऊन मोकळा होईल? नाही बाबा, नाही, तसं अजिबात नाहीये. माझी खात्री आहे बाबा की तुम्ही माझ्यासाठी चांगलाच मुलगा बघाल. आणि मला हेही माहितीये की माझं नंदुशेठशी लग्न लावून द्यायला तुम्ही कधीच तयार होणार नाही. पण आता परिस्थिती थोडी अशी आहे की दुसरा काही पर्याय. बाबा बाबा, आणि माझं ऐका ना. नाही, सुख हे शेवटी मानण्यात असतं ना. हा, अहो खरंच नंदुशेठ ठेवतील मला सुखात आणि आपल्याला थोडी मदत. तो तुला सुखात ठेवण्याचा प्रयत्न करेल, पण तू सुखात राहशील? हो, राहीन की. सावरे, माझ्याकडे बघून बोल. हो. सावरे, तुला आमची, आपल्या घराची काळजी वाटते. मला खूप अभिमान वाटतो तुझा सावरे.
पण बेटा, असलं काही बोलू नकोस ज्यामुळे तुझा बापच त्याच्या नजरेतून उतरून जाईल. नाही बाबा, मला असं काही म्हणायचं. मी फक्त सावरे, मला कल्पना आहे आणि विश्वासही आहे, तुझ्यासारख्या मुलीचं कधीच वाईट होणार नाही. ज्याच्या अंगात आगीतून तावून सुलाखून जाण्याची हिंमत असते ना, देव त्याचीच परीक्षा घेतो. आपल्या आयुष्यात जे घडतं ना, त्यातून खूप शिकण्यासारखं असतं. तू काळजी करू नकोस, मी आहे. हे कसला चाय बनवते रे तू? हा, तुला काय साधा चाय पण बनवता येते नाही काय? हा, नोकरी कशाला करते तू? एवढा पगार घेते, चाय नाही बनव. चल जा घरी, चल. काय काय झालं का नंदू शेठ? अहो सकाळी सकाळी एवढे रागावते कशाला? तू घाबरे बस तिकडे. माझ्या घराच्या मंदी मी रागवेन नाही तर काय पण करीन. तुला काय करायचंय? बरं नंदू शेठ, मला सांगा, तुम्ही मोहित्यांच्या घरी गेला होतात, तिथे लग्नाबद्दल काही बोललात का? तिथे कोण कोण होतं? मुख्य म्हणजे आसावरी होती का? आणि ती काय म्हणाली? ए, तुझ्या नाव विचारे म्हणजे तू काय विचारतच बसणार काय? बरं तुम्ही बोला. हा, मी गेला होता त्या मास्टरकडे. त्या मास्टरनी माझा अपमान केला. हं? मला त्यांनी घराबाहेर काढला. त्याच्या तो छोटावाला छोकरी आहे ना अंतरा, त्यांनी माझा अपमान केला. पण शेठजी, तुम्ही पैशाबद्दल काही बोललात का? अरे इकडे मी माझा दिवाळा काढून घ्यायला तयार झाला, तरी त्या मास्टरवर त्याचा काय पण परिणाम नाही. अख्ख्या गावामध्ये मला मान असते का नाही? हो असते ना. हो असते. अरे शंभे लोक मला हात जोडून जोडून छेनी नमस्कार करतात, आणि हा दीड दमडीच्या मास्टर माझा अपमान करून मला घराबाहेर काढते. ते काय ते तुमच्या मराठीमध्ये म्हण असते ना, पील जळला तरी शुंभ जळत नाही. अहो शेठजी, शुंभ जळालं तरी पीळ जात नाही. हा, शुंभ म्हणजे काय? आता शुंभाला काय सांगणार? हा, नाही नाही काय नाही, पण मला सांगा, आता तुम्ही काय करणार? म्हणजे तुम्ही एखाद्या दुसऱ्या चांगल्या मुलीशी लग्न करावं. हे बघा, माझ्याकडे एकापेक्षा मला अशावरीच पाहिजे. मी अशावरीलाच घरवाली बनवणार. सरळ ऐकला तर ठीक, नाहीतर आई अटप ग. काय हे? आई, साक्षी, काय झालं? हा, तुला चहा प्यायला तरी वेळ आहे का ग? सकाळी सकाळी त्या गाडीच्या मागे लागलीस. साक्षी, ती मला गाडी आजच्याच द्यायची आहे, कळलं का? आधी चहा घे, आधी चहा घे. मी बाजू. गेले 2 दिवस ते मेकॅनिक आहेत ना तुझे, त्या गाडीच्या मागे लागले. त्यांना नाही जमलं, पण तुला बरोबर जमलं. अगं, मला इतक्या वर्षाचा अनुभव आहे. गेली 15 वर्ष मी गॅरेज चालवते, माहिती आहे ना तुला? मग हॅपी, ग्रेट. अगं तुम्ही खरंच ग्रेट आहात. मला खूप अभिमान वाटतं तुमचा. आपल्या आष्टीसारख्या एवढ्याशा गावात तुम्ही गॅरेज चालवताय. आम्ही खूप लहान होतो ना, साक्षीचे बाबा गेले तेव्हा, आणि तेव्हा तुम्हाला या व्यवसायाविषयी काही माहिती पण नव्हती. तरीही तुम्ही तेव्हा लोकांनी खूप त्रास दिला असेल ना तुम्हाला, अजूनही देत आहेत. काकू, हे सगळं करताना तुम्हाला भीती नाही वाटली कधी? किंवा तुम्ही घाबरला नाहीत कुणाला? अंतरा, अगं हे तर काहीच नाही. आई आपल्या मुलांच्या करता काहीही करू शकते. तुम्ही दोघी बसा, मी माझ्या गाडीचं काम बघते. अगं आई, असू देत, नेते मी. तुझी आई ना रोल मॉडेल आहे, एक आदर्श स्त्री. खरंच. बस.
तुला काय झालंय? अंतरा मला मला खूप टेन्शन आलंय बघ रिझल्टचं. तू वेडी आहेस? कोणात हिम्मत आहे काय आपल्याला नापास करायची? एक गोष्ट लक्षात ठेव, जो डर गया वो मर गया. ॲक्च्युली आमच्या घरात सध्या जे काय चाललंय ना, त्यामुळे मी पण थोडीशी अपसेट असते. पण आता मी ठरवलंय, म्हणजे मला माहिती आहे की आता आपण मोठे झालोय. आपण आपल्या आईवडिलांचे प्रॉब्लेम्स वाढवायचे नाही, खचूनही जायचं नाही. आपण त्यांना या प्रॉब्लेममधून बाहेर येण्यासाठी मदत करायची. हे मी माझ्या ताईकडून शिकले. हां, मी पण मध्ये मध्ये तिला असंच काय काय चांगलं चांगलं शिकवायचा प्रयत्न करत असते, पण ती माझं ऐकत नाही. साक्षी, मला असं वाटतं ना, खूप चांगलं असणं पण वाईट ठरतं कधी कधी. हो काय हे किती पेपर वाचताय? नीलकडनं मागवून घेतलेत ना सगळे? वाच वाच, तूही वाच. अग्रलेख वाच. वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन छेडलंय ना, त्याबद्दल आहे, वाच. हो, सकाळी रेडिओवर ऐकलं खरं काहीतरी. पण काय ना, या सगळ्या प्रकारात रुग्णांचे मात्र हाल होतात. हो, पण तुम्ही तुमची औषधं घेतलीत की नाही? कुठली औषधं? झालं, आता उद्या विचाराल मला काय झालंय म्हणून. खरंच मला काय झालंय? हो, ते शिंदे सर. हो हो, या. शिंदे, जगताप, तुकाराम, या 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 या. अरे तुकाराम, तूही बैस. नाही, असू दे. अरे बस 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 बस. सर, हे तुमच्यासाठी. शिंदे सर, हे कशा करता? घ्या हो. बर, सुधा घे. खरं तर काल तुकारामकडून कळल्यावरच येणार होतो. निघालोही होतो आम्ही, पण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काही कामं निघाली. ती संपेपर्यंत रात्री खूप उशीर झाला. म्हटलं रात्री येऊन तुम्हाला त्रास देण्यापेक्षा उद्याच गेलेलं बरं. शिंदे सर, एवढ्या स्पष्टीकरणाची गरज नाही. काय म्हणा, तुम्ही शाळेत नसलात ना की आम्हाला सुद्धा करमत नाही हो. पण सर, हे अचानक काय झालं? ते काय, गुरुजींनी शाळेचं टेन्शन घेतलंय हो. गुरुजी, काही काळजी करू नका, समजा काही ठीक होईल. सर, स्वतःची काळजी घ्या. काळजी तर घ्यायलाच हवी शाळेसाठी. पण शिंदे सर, हल्ली सगळं उलटच झालंय. मी काळजी घ्यायच्या ऐवजी माझ्या मुलीच माझी काळजी घेत आहेत. आसावरीला सुद्धा नोकरी लागली आहे, ती स्वतःच्या पायावर उभी आहे. अंतराचं सुद्धा पुढचं वर्ष शेवटचंच आहे. आजच तिचा रिझल्ट आहे, येईलच ती आता. अरे वा. घ्या गरमागरम शिरा. घ्या. तुम्ही घ्या. आज तुम्हाला सवलत आहे. घ्या घ्या घ्या. छान झालाय शिरा. धनंजयसाठी ठेवला आहे, तुम्ही घ्या. घ्या रे साहेब, तुम्हीच जर असे कपाळाला हात लावून बसलात
तर आम्ही पामरांनी कुठं जायचं हो? खैरमोडे साहेब, मोहिते गुरुजी म्हणजे काही सामान्य व्यक्ती नव्हे. तेव्हा त्यांच्या विरुद्ध काहीही करताना जरा नीट विचार करा. खारे साहेब, जेव्हा वेळ वाईट असते किंवा काळ वाईट येतो तेव्हा कोणी कोणाचं नसतं. आपली आपली म्हणणारी माणसं सुद्धा ऐनवेळी पाठ फिरवतात. म्हणजे उद्या तुम्हीही असंच करणार की काय? एक गोष्ट लक्षात ठेवा घारे साहेब, मी बिझनेसमन आहे, पक्का बिझनेसमन. जिथं येणं असतं तिथेच फक्त देणं लागतो, मग व्यवहार संपला. हा, पण तुमचं देणं मी विसरणार नाही. बरं, पण मग शाळेचं नक्की काय करणार आहात? शाळेचं खारे साहेब, आता असं काहीतरी करून मोहित्यांविरुद्ध रान पेटवलं पाहिजे, ज्यामुळं त्यांची आणि शाळेची बदनामी होईल आणि शाळाच बंद पडेल. मी काय म्हणतोय समजतंय ना?